शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेत आज उपांत्य फेरीचा सामना पीटीएम अ विरुद्ध संयुक्त जुना बुधवारपेठ यांच्यात सामना झाला। पूर्वार्धात बुधवारपेठ संघाकडून खोलवर चढाया झाल्या। 6व्या मिनिटाला बुधवारपेठ संघाच्या रोहन मंडलिक यानं गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। मात्र ही आघाडी फार काळ बुधवारपेठ संघाला टिकवता आली नाही। सामन्याच्या 14व्या मिनिटाला पीटीएमच्या अरबाज पेंढारी यानं कॉर्नर पासवर हेडद्वारे गोल करून सामना 1-1 असा बरोबरीत आणला। मध्यंतरापर्यंत सामना 1-1 असा बरोबरीत राहिला। उत्तरार्धात मात्र दोन्ही संघाकडून गोलसाठी आटोकाट प्रयत्न झाले। सामन्याच्या 54व्या मिनिटाला पीटीएमच्या ओंकार पाटीलनं मैदानी गोल करून संघाला 2-1 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली। संपूर्ण वेळेत संयुक्त जुना बुधवारपेठ संघाला पीटीएमच्या गोलची बरोबरी साधता आली नसल्यानं हा सामना पीटीएम संघानं 2-1 गोलने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला। पीटीएमचा अरबाज पेंढारी सामनावीर तर संयुक्त जुना बुधवारपेठ संघाचा सुशील सावंत हा लढवय्या खेळाडू ठरला। उद्या शनिवारी सामन्याला सुट्टी असून रविवारी सायंकाळी 4 वाजता पीटीएम विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ यांच्यात अंतिम सामना खेळवला जाणार आहे।